नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली। याबरोबरच यामध्ये पाव कप चण्याची डाळ घालायची आहे। आता या डाळींमध्ये भरपूर पाणी घालून या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात, म्हणजे डाळींमध्ये जी पावडर असते ती सगळी निघून जाईल। तर अशा ह्या डाळी मी 2दा स्वच्छ धुवून घेतल्या आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। यानंतर यामध्ये भरपूरचं पाणी घालायचं, डाळी भिजतील इतकं पाणी घातलं आहे आणि या डाळी आता 2 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। जर 2 तास तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्या ह्या डाळी तरी छान भिजतात। तर 2 तासानंतर या डाळी छान भिजल्यात। आता आपल्याला या डाळी वाटून घ्यायच्या। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। डाळ जास्त आहे त्यामुळे मी इथे 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी डाळ याच्यातली काढून घेतली आहे। फक्त वाटण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर फक्त 2 चमचे इतकं पाणी घातलं आहे आणि ही डाळ मी अगदी बारीक वाटून घेतली आहे। तर आता उरलेली डाळसुद्धा आपण वाटून घेऊया। तर इथे सगळी डाळ वाटून तयार झाली आहे। पाहू शकता अगदी स्मूथ अशी वाटून घेतली आहे आणि घट्ट आहे। फक्त वाटण्यापुरतंच पाणी यामध्ये मी घातलं होतं। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा रवा घालायचा आहे। रव्यामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होईल। बारीक किंवा जाड कोणताही रवा घालू शकता। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पाव चमचा यामध्ये मी हिंग घातला। याबरोबरच यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, रंग छान येईल। मिक्स करून घेऊया। यामध्ये मी जिरेपूड घालायला विसरली होती, तर आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड घालते। हे पीठ आपलं तयार आहे। तर हे पीठ आता बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करूया। तर यासाठी इथे मी भाज्या चिरून घेतल्यात। तर सगळ्या मिक्स करून घेऊया। तर सुरुवातीला इथे मी पनीर घेतलं आहे। तर 100 ग्रॅम पनीर मी किसून घेतलं आहे, ते घ्यायचं आहे। तर मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी होईल। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला कोबी घेतला आहे मी। याबरोबरच तुम्ही किसलेला गाजरसुद्धा घेऊ शकता। शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे। इथे मी आता टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, याच्या मी बिया आधीच काढून टाकल्यात। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही काळी मिरी जाडसर कुटूनसुद्धा घालू शकता। यानंतर किसलेलं आलं घातलं आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं मीठ घातलं आहे। आता हे सगळं एकजीव करून घेऊया। मस्त असं चटपटीत हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे आणि पनीर आपण यामध्ये घातलं आहे, त्यामुळे मुलांसाठी खूपच पौष्टिक अशी रेसिपी ही आहे। भाज्यासुद्धा भरपूर आपण घातल्यात। हे आपलं स्टफिंग किंवा सारण तयार आहे आणि हे जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं, तर 5 मिनटं झालेत। यामध्ये याच्यातला रवा आहे तो सुद्धा छान फुलला असेल। तर हे आता एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। हे आता आपल्याला 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे मस्त हलकं होईल पीठ। यामध्ये आज आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे असं फेटल्यामुळे पीठ छान हलकं होतं। इथे मी थोडंसं पाणी घालते, थोडं मला घट्ट वाटतं हे म्हणून। आता याची आपण चिले बनवणार आहोत किंवा धिरडे बनवणार आहोत। तर इथे पहा मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। 1 चमचा पीठ घालायचे सेंटरला आणि डोस्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे। पण हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे।
आता वरची बाजू ड्राय झाली आहे, थोडंसं तेल लावून घेते मी, तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता। आता यावरती जे आपण सारण तयार केलं ते आपण पसरवणार आहोत। त्याआधी इथे मी शेजवान चटणी टाकते। तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल, टोमॅटो केचप असेल तर ते सुद्धा तुम्ही पसरवू शकता, किंवा दोन्ही नाही लावलं याच्यावरती असंच तुम्ही सारण पसरवलं तरी चालेल, कारण आपल्या स्टफिंगला सुद्धा खूप मस्त चव आहे। तर इथे आता मी हे सारण तयार केलं पसरवून घेते। तर मुलांना पिझ्झा बर्गरऐवजी तुम्ही ही रेसिपी बनवून द्या, पिझ्झा बर्गर खाणं विसरतील इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे आणि अगदी पौष्टिक आहे। यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे मुलांसाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। तर हे सगळं सारण मी असं पसरवून घेतलं। आता थोडा हा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याआधी हे असं सारण आपण थोडंसं असं प्रेस करूया, म्हणजे चिटकेल छान। यावरती आता मी चीज घालते, ऑप्शनल आहे, पण पुन्हा मुलांसाठी बनवतो आहे तर मुलांना चीज भरपूर आवडतं, त्यामुळे यावरती आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही चीज घालू शकता। दिसायला पण पहा किती मस्त दिसतोय। तर हा डोसा किंवा बेसनचा चिला तुम्हाला नक्कीच आवडेल। दिसायला जितका भारी दिसतोय तितकाच चवीला अप्रतिम हा लागतो। एकदा तुम्ही हा बनवून पहा, मुलं तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। आता याला मी फोल्ड करून घेते। रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो याला। काढून घेऊया। तुमच्याकडे जर घरी रवा नसेल तर शिवाय सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। आता आपण आणखी एक बनवून घेऊया। पसरवून घेतलं तव्यावरती आणि हे पसरवताना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही, अगदी सहज तुम्ही डोस्याप्रमाणे तव्यावरती पसरवून घेऊ शकता। स्टफिंग घालायचे, वरून चीज घालायचे आणि कुरकुरीत करून घ्यायचे याला। तर हा दुसरा डोसा किंवा चिलासुद्धा तयार आहे, काढून घेऊया आणि आता याला आपण पीसेसमध्ये कट करूया, म्हणजे आपल्याला सर्व करता येईल। तर हा बेसनचा चिला किंवा डोसा तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, जी पुदिना कोथिंबीरची चटणी असते त्याबरोबर सर्व करू शकता। मी आज टोमॅटो केचपबरोबर सर्व करते। तर तुम्ही हा चिला मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता। भाजी चपाती ऐवजी सुद्धा तुम्ही हा दिलात तरी सुद्धा मुलांच्या पोटामध्ये यामध्ये भरपूर अशा भाज्या जातील। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।